नमस्कार, मी अनामिका. गृहिणी दर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? सकाळी सकाळी आताचे घड्याळात वाजले 7. आणि डॉली गेलेली आहे शाळेला. आता घरात खूप काम पडलंय, ते करायचं आहे. चला मग करूया आपण. बिझी मॉर्निंग आपली सकाळची सगळ्यांचीच असते. वेलकम बॅक टू बिझी मॉर्निंग. तसं तर मी माझ्या बिझी मॉर्निंगविषयी बोलते. सकाळचा पसारा पाहून आपल्याला तो कधी आवरेन असं होते. सकाळी सकाळी गरम पाणी पिण्याची सवय लावून घ्या. निदान सुरुवात तरी करा. गरम पाणी पिण्याची सवय ही आपल्याला एक चांगली सवय लागण्याची एक चांगली सुरुवात आहे. परंतु आपल्या सगळ्याच गृहिणींची मॉर्निंग अशीच बिझी असते. मी तर हाऊसवाईफ आहे, परंतु अशा बऱ्याच बायका आहेत ज्या सकाळी कामावर जातात व रात्री घरी येतात. अशा बायकांना तर मी सलामच करेन. हाऊसवाईफबद्दल बोलायचं झालं तर आपणही अशाच बिझी असतो, तेही दररोज. संडेच्या दिवशीही. संडेलाही अशी भरपूर कामे असतात जी आपण आपल्या वीकडेजमध्ये करू शकत नाही. नेहमी आपल्या बायकांना कितीही वेळ मिळाला तरी काही ना काही कारणाने टाईम मॅनेजमेंट करणं अवघड होतं. स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देण्यासाठी बायका खूप टाळाटाळ करतात. मीही करायची, पण गेल्या 1 वर्षापासून स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन मी बदलला आहे. तुम्हीही बदला. सगळं ठीक आहे, पण आपली हेल्थ चांगली ठेवली पाहिजे. कमीत कमी 20 मिनटं स्वतःला द्यायला हवी. गोष्ट फक्त सवयीची आहे. असो, तर इकडे माझी सकाळची कामे चालू आहेत. घराला साफसुथरं ठेवणं हे काही इझी काम नाही. आज मी थोडी उशिरा उठली आहे, कारण आज आमच्या साहेबांना सुट्टी आहे. पावसाळा, शाळा सगळं काही सुरू झालं आहे. लवकर उठून कामे आवरली म्हणजे 70% कामे पूर्ण होतात. आपली मॉर्निंग एनर्जी जेव्हा आपण युटिलाइज करतो तेव्हा 1 तासाचं काम अर्ध्या तासात होतं. कोणतंही काम करण्यासाठी फक्त 1 मिनिट ते काम करण्याचं चॅलेंज स्वतःला द्या आणि पहा तुम्ही तुमच्यात किती बदल झालेला पाहू शकता. मैत्रिणींनो, तर मग तुम्हीही सुरुवात करा. गृहिणी दर्पण या चॅनलद्वारे आपण पॉझिटिव्ह एनर्जी एकमेकांना देण्याचा प्रयत्न करूया. इकडे मी सकाळी चेहऱ्याला मुलतानी मिठी लावलेली आहे. गुलाब पाण्यामध्ये मुलतानी मिठी भिजवून ती चेहऱ्याला लावून 10 मिनिटे ठेवून चेहरा स्वच्छ धुतल्याने आपली त्वचा अगदी नितळ होते. कोणतेही केमिकल प्रोडक्ट न वापरता होम रेमेडीजद्वारे आपण आपली स्किन चांगली ठेवू शकतो. त्याच्यात काय काय घातलंयस? रोल्ड ओट्स, म्हणजे इन्स्टंटवाले असतात ते नाही, जे नॉर्मल ओल्ड फॅशन ओट्स पण म्हणतात ते. आणि मग हे ब्लूबेरीज आणि मग क्रॅनबेरीज, वॉलनट्स आणि आल्मंड्स. म्हणजे जेवढा सुकामेवा आहे तो सगळा घालायचा. जे तुम्हाला आवडते ते सगळं घालू शकता. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये दुधात सगळं मिक्स करायचं, रात्रभर ठेवून द्यायचं. मग काय ह्याचा काय फायदा आहे? फायदा म्हणजे जास्ती वेळापर्यंत तुम्हाला भूक लागत नाही खाल्ल्यावर, आणि न्यूट्रिशियस पण असतं खूप. जास्ती वेळ ओट्स भिजवल्यावर ते डायजेस्ट करायला पण इझी असतात. ठीक आहे. सो होम ओट्सची माहिती दिली आहे. म्हटलं जाणार आहे, त्यासाठी मी लवकर स्वयंपाक करून घेणार आहे. थोडं दूध आले, दूध गरम करायला ठेवले. आज मी घावणं बनवणार आहे. घावणांची रेसिपी काही मी तुमच्याशी शेअर करणार नाही आहे, कारण माझ्या याचा आधी व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर आज मी वेगळ्या प्रकारची घावणं बनवते. थोडं गुळ खोबरं घालून घावणं बनवायची, म्हणजे आपल्याला मोदकाची
हे येते, टेस्ट येते. अशी घावणं पण छान लागतात. तर मी इकडे गुळाचा चहा आणि चहाबरोबर खाण्यासाठी ही छानशी घावणे तयार केलेली आहेत, जी मोदकाच्या चवीची आहेत. मोदकाचे जर तुम्हाला मोदक जर येत नसतील तर ही अशी घावणे बनवून तुम्ही नक्की मोदकाचा आनंद घेऊ शकता. सगळी घावणं आहेत आणि ही नॉर्मल घावणं आहेत. मला चहा जास्त लागतो त्यामुळे माझा चहा जास्त आहे. साहेबांचा आमचा चहा कमी आहे. ते चहा जास्त पित नाहीत. तरी पण हल्ली चहा प्यायला चालू केलं आहे. आधी चहाच प्यायचे नाहीत है ना. चहा काय प्यायला चालू केलं तुम्ही? तू पिते मी पितो. असं थोडी आहे, मला कंपनी द्यायला. हो, चला आता आपण चहा आणि घावणं खाऊया. या तुम्ही सगळे पण नाश्ता करायला. कधी आज छान वाटते, फ्रेश वाटते. आज थोडंसं ऊन आहे, जास्त काही पाऊस नाही, पण वाटते थोड्या वेळाने येईल पाऊस. तर टी व्हीवर चाललेत बातम्या, दररोजच्या तेच बातम्या तर काय बातम्यां काय तथ्यच राहिलेले नाही हल्ली. चला मग नाश्ता करूया. तुम्ही काय काय बनवताय नाश्त्यामध्ये मला नक्की शेअर करा. माझ्या चॅनेलवर तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तेही सांगायला मला विसरू नका.